मवियाचे उमेदवार बळवंत वानखडे आज अमरावती लोकसभेसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत। सुषमा अंधारे यावेळेला अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहतील। 5 वर्ष राणांनी केवळ अरेरावी केली, नौटंकी केली असं बळवंत वानखडे यांनी म्हटलेलं आहे। बळवंत वानखडे यांनी अमरावतीमधून नवनीत राणांविरोधात ते आता उभे आहेत आणि त्यांनी नवनीत राणांवर टीका केलेली आहे। नामांकन अर्ज दाखल करतायत, काय पहिली प्रतिक्रिया? आज महाविकास आघाडीतर्फे मी नामांकन अर्ज दाखल करणार आहोत। ही काय महाविकास आघाडीची ताकद आहे हे आता आपल्याला थोड्या वेळानंच दिसेल। तू कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत? कारण विद्यमान खासदार नवनीत राणा यांचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे। त्यांना किंवा कोणाला उमेदवारी द्यावी ही भाजपच्या अंतर्गत तो त्यांचा विषय आहे, पक्षाचा विषय आहे, परंतु त्यांचं आव्हान माझ्या समोर नाही। ते समोर याच्यासाठी नाही की गेल्या 5 वर्षात अमरावतीकरांनी जे भोगलं, मग त्यांची अरेरावी असेल, त्यांचा खोटेपणा असेल, नौटंकी असेल, ह्या सगळ्या बाबी मतदारसंघानं भोगलेल्या आहेत। कालपर्यंत त्या अमरावती जिल्ह्याच्या सून होत्या, आज मेळघाटची बेटी। कसे काय म्हणजे एका 5 वर्षात नातं बदलते बेटीचं आणि सुनेचं? म्हणजे हे काय हे समजत नाही। त्याच्यामुळे आव्हान त्यांचं काहीच नाही, मी सहज निवडून येणार। दिनेश बुब देखील या निवडणुकीमध्ये उभे झालेले आहेत। कालच त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे प्रहारच्या वतीनं, त्यामुळे तिरंगी लढत होईल असं वाटतं? तिरंगी लढत नाही, माझी एकतर्फीच लढत होईल, निवडून येईल। दिनेश बुब यांच्यासोबतच खरी लढत राहील। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।